रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दिशा सायलेंचे वडील कोर्टामध्ये गेलेले आहेत. मुलीला त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा. एखाद्या कोर्टामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा त्यांना न्याय मिळावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. फक्त आदित्य ठाकरेंचं जे नाव घेण्यात आलेलं आहे त्यात मला असं वाटतं काही तथ्य नाही, पण ठीक आहे. कोर्टातून जेव्हा तो निकाल दिला जाईल ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर तो विषय त्या ठिकाणी येईल. पण आमचं एकच मत आहे की आता BJP या बाबतीतलं मात्र नक्की राजकारण करेल. गेल्यावर जेव्हा सुशांत सिंगचं आत्महत्या झाली होती तेव्हा त्याच्या नावावर फ्लेक्स लागले होते, बोर्ड लागले होते बिहारमध्ये, आणि तेव्हा बिहार इलेक्शनमध्ये फक्त त्याचा फायदा घेतला गेला. आता 4 वर्षापैकी 3 वर्ष हे तुमचं सरकार आहे BJPचं. त्यात तुम्ही SIT लावली होती, त्यातून काय झालं नाही, कोणालाच काही मिळालं नाही. आणि नंतर आता बिहारचं इलेक्शन 4 महिन्यावर आलं की तुम्ही सुशांत सिंगचा मुद्दा आता परत भाजप जर घेणार असेल तर बिहार इलेक्शन आणि मुंबई इलेक्शन त्याचं मूळ कारण असेल, आणि ह्यात फक्त राजकारण असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही, इथं अधिवेशनामध्ये ना सत्तेतल्या आमदारांना बोलून दिलं जातं ना विरोधातल्या आमदारांना. जेव्हा एखाद्या विषयावर नाही तर विभागावर आम्ही बोलत असतो, आमची अपेक्षा असते की तिथं जो मंत्री आहे आणि अधिकारी आहे तो सगळे विषय लिहून घ्यावेत. जसं की आम्ही कर्जमाफीवर बोललो, त्या मंत्र्यांनी त्या बाबतीत लिहिण्याची जरूरत आहे, पण तसं काही कोणी लिहिलं जात नाही. देवेंद्र फडणवीस की तरफ से कि आयात ही नहीं लिखी गई थी, तो